नमस्कार मित्रांनो, देगाव तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी 25 तारखेला मैदान होते. ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये प्रथम बक्षीस जे आहे ते 1,00,000 आहे. आणि ओपनचं मैदान म्हटलं की महाराष्ट्रातील सगळे नंदी त्या ठिकाणी पाळण्यासाठी येणार आहेत. अगदी लखनसुद्धा एखाद्या वेळेस दिसू शकतो त्या मैदानामध्ये, कारण की तुम्ही बघितलं की महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे नंदी आहेत त्या मैदानामध्ये पळताना दिसतील. की ओपनची मैदानं यात्रेची पारंपरिक मैदानं असतात, त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम बैलगाडा मालक तिथं येतातच आवर्जून. आणि आता त्या मैदानामध्ये आपण बघूया, बकासूर येणार आहे त्या मैदानामध्ये. बकासूरचा पैरा आपण सांगणार नाही आहे, कारण की आपल्याला धमक्या आल्या आहेत, त्याच्यामुळं काय आपण बेलो असं समजूया. परंतु बकासूरचा सांगितले पैरा उघड करायचा नाही. ठीक आहे, चला पैरा उघड करत नाही, परंतु एक सुचवू शकतो की हा नंदी त्यासोबत पळायला पाहिजे किंवा तशा पद्धतीचा स्पीडचा बैल त्याच्यासोबत पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे, बकासूरचा काही लोकांचं असं म्हणणं आहे की बकासूरचा पैरा उघड केल्यामुळे बकासूरला नजर लागते, बकासूर पळत नाही, काय नाही, असं म्हणणं आहे काही लोकांचं. परंतु मला विश्वास आहे, माझा आवडता नंदी आहे तो, त्याच्यासोबत कुठलाही नंदी द्या. आणि तुम्हाला माहिती आहे, मथुरचा पैरा 15 दिवस आधीच असतो आणि उघड असतो. आणि राहुलदादा स्पष्टच सांगतात, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे बघा, मथुरचं तर काही टेन्शन नाही आणि बकासूरचं मला काही टेन्शन नाही. परंतु जी मधली लोक आहेत ते थोडेसे जरा थोड्याशा धमक्या देत आहेत मला. असू दे, चला काय नाही, शेवटी बघा त्यांचं म्हणणं असं आहे की बकासूरचा पैरा उघड करू नका, बाकी तुम्हाला काय बनवायचे ते बनवा. बरं ठीक आहे, चला त्यांच्या शब्दाला थोडीसा मानसुद्धा देऊया आपण. बघूया, मी त्यांच्या शब्दाला मान देतो आहे. परंतु एक त्यांना सांगणार किंवा बकासूरसोबत कोण पाहिजे, कसा पाहिजे बैल, त्याच्यासोबत जरा थोडीशी चर्चा करूया. ओपनचं मैदान, उन्हाचं रान आहे, ऊन सगळीकडे आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ऊन आहे. आणि वाई तालुका म्हटलं की जरा उन्हाचा कडाका जास्तच आहे त्या ठिकाणी. सातारा भागामध्ये थोडंसं, इकडे कोरेगाव तालुक्यामध्ये थोडंसं ऊन कमी आहे, परंतु वाई तालुक्यामध्ये तिकडे खूप जास्त ऊन आहे. आणि त्या ठिकाणी चांगला पाहिजे बकासूरसोबत बैल पाळणारा, जेणेकरून तो बंदी जो आहे तो 3 फेऱ्यामध्ये चांगला पाळणारा असावा, दोन्ही खांदी पाळणारा असावा, एकटा खांदी पळून चालणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे, बकासूर पहिला फेरा जो आहे तो उजव्या खांदी पळतो, दुसरा फेरा बकासूरला डाव्याच खांदी पळावा लागतो. मग कुठलंही मैदान असू द्या, कसले बी असू द्या, ती चुकी काल जी केली ती आता परत चुकी हो नाही, याच्यासाठी माझं म्हणणं आहे. कारण की खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या मला की बकासूरला डाव्या खांदी का नाही झोपलं. बकासूर दुसऱ्या फेराला, मी वारंवार सांगतोय, माझा अनुभव सांगतोय मी, दुसऱ्या फेराला बकासूर डाव्या खांदी चांगला पळतो. आणि बघूया आता बकासूरचं जे नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने करण्यात येते, कारण की सगळ्या महाराष्ट्राची नजर बकासूरवरती आहे. कारण की बकासूरचा पळ सगळ्या महाराष्ट्राला बघायचे. 25 तारखेला उद्याचा दिवस गॅप आहे मध्ये, उद्या कदाचित महाराज पळू शकतो, परंतु उद्या बकासूर नाही पळणार. उद्या नाही, परवा दिवशी ओपनच्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला. देगाव तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आहे. आणि त्या मैदानाची फाटी वगैरे कशी आहे अजून त्याचा काय मी व्हिडिओ बघितला नाही आहे, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कोणी जर कसं असेल तिकडच्या भुईंच्या मैदानाचे जर आपल्यासोबत सबस्क्रायबर असतील आपले, तर त्यांनी मला सांगा. काळ्या मातीचं रान आहे, म्हणजे लाल मातीचं रान आहे, किंवा कटनाचं रान आहे, असं जरा थोडीशी माहिती द्या. आणि खरंच बकासूरशिवाय मजा नाही. बकासूर ज्यावेळेस हारतो ना, माणसांना जेवण जात नाही मित्रांनो. खरंच लोक एक टेन्शन घेतात, टेन्शन घेऊ नका मित्रांनो, सगळं ठीक होईल. एवढं म्हणजे म्हणायला लागतं लोकांच्या. खरंच इथून प्रेम करतात, इथून लोक. असो, बकासूर हरला की महाराष्ट्राला वाईट वाटतं, सगळ्यांना वाईट वाटतं मित्रांनो. कमबॅक करेल तो बकासूर 25 तारखेला. पैरा नाही सांगू शकत मी, परंतु बकासूरसोबत दोन्ही खांदी पळणारा बैल पाहिजे. आणि त्या बैलाने म्हणजे एक फेरा जो आहे तो डाव्या खांदी पळायला पाहिजे, असा बैल पाहिजे. आणि दुसरं फेरं जे आहे, म्हणजे दुसरा फेरा जो आहे तो उजव्या खांदी पळायला पाहिजे बैल, आणि बाकी तो डाव्या खांदी पळायला तरी चालतो आहे, असा बैल पाहिजे. मग असा कोण बैल पाहिजे बकासूरसोबत, तुम्हाला काय वाटतंय? आता मला काय सांगितलं की पैरा सांगायचं नाही, ठीक आहे, तसं तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की बकासूरसोबत ओपनच्या 25 तारखेच्या मैदानामध्ये कोण असू शकतो, किंवा
कमेंट्स पण नका टाकू, कोणाला वादेवाद नको. माझ्या नंबरला तर मेसेज करा आपलं की माझ्यासोबत माहिती शेअर करा. आणि माझं काम लोकांना खूप आवडते, मला बक्षिसं खूप लोक पाठवत आहेत. आणि खरंच माझं आणखीन कुणाला जर चांगलं काम वाटत असेल, सगळे बकासूर प्रेमीच नव्हे तर बाकीचे सगळे मथुर प्रेमी असतील, सर्जा प्रेमी असतील, घरनिकीचा राजा प्रेमी असतील, बाकी महाराष्ट्रातील सगळे तमाम बैल आहेत त्यांचे जेवढे लोकांना माझे व्हिडिओ आवडत असेल, माझं काम आवडत असेल तर मला गुगल पे फोनपे करू शकताय 9561119940 या नंबरवरती. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये बकासूरचा पैरा टाकू नका. मग नंबर दिला आहे मला व्हॉट्सअपला टाका. काय होतं आहे, कुणाच्या मनाच्या भावना नको दुखवायला. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा